हॅलो स्टुडंट्स, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सायन्समधील पार्ट सेकंडमधील टॉपिक नंबर फर्स्ट हेरिडिटी अँड इव्होल्यूशन पाहणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. ही आपली सिनॉप्सिस आहे. सिनॉप्सिसमध्ये आपण 1.1 मध्ये पाहणार आहोत हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. म्हणजेच काय आपण यामध्ये पाहणार आहोत हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटरी चेंजेस काय असतात, त्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते पाहणार आहोत. त्यानंतर 1.2 मध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन पाहणार आहोत. म्हणजेच काय तर ट्रान्सक्रिप्शन कसे होते, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय ते कसे होते हे पाहणार आहोत. म्हणजेच काय तर प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर इव्हॉल्यूशन म्हणजे काय तर माकडापासून माणसापर्यंत माणूस हा कसा इव्हॉल्व झाला हे आपण ह्या इव्हॉल्यूशन ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्यूशन. इव्हिडन्सेस म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, इव्हिडन्सेस म्हणजेच प्रूफ. ठीक आहे, म्हणजेच आतापर्यंत जो माकडापासून मानवापर्यंत माणूस इव्हॉल्व झाला त्याचे काय प्रूफ आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर 1.5 मध्ये डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे डार्विन नावाचे एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी त्यांची थेअरी मांडलेली आहे, ती आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर लॅमार्किझम, लॅमार्क या नावाचे देखील सायंटिस्ट होते, त्यांनी देखील त्यांची थेअरी मांडली आहे. ते लॅमार्किझम म्हणजे काय ते देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजेच काय तर स्पेसिसचे काय काय प्रकार आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर ह्युमन इव्हॉल्यूशन, माणूस कसा इव्हॉल्व झाला ते देखील पाहणार आहोत. त्यानंतर आपण या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज क्वेश्चन सॉल्व करून देणार आहेत. त्यानंतर PYQ पाहणार आहोत आपण. कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, यूज युअर ब्रेन पॉवर, थिंक अबाउट इट अँड ट्राय दिस, हे सगळं आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये कॅन यू रिकॉल असं आहे, आपल्या टेक्स्टबुक प्रमाणे आपण चाललो आहे. पहिला क्वेश्चन आहे विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. ठीक आहे, म्हणजे सजीवांच्या सेल्युलर न्यूक्लियसमधील हेरिडिटरी कॅरेक्टर्स ट्रान्सफर करणारा कंपोनंट कोणता आहे. तर आपला आन्सर आहे DNA. तर आपला आन्सर काय आहे DNA. DNA काय करतोय, DNA कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. ठीक आहे, कोणामध्ये तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द प्रोजेनी. म्हणजेच काय तर फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर जे पॅरेंट टू प्रोजेनी म्हणजे काय तर चाइल्ड म्हणजे जे ट्रान्सफर होतात त्या प्रोसेसला काय म्हणतात. तर आपला आन्सर आहे हेरिडिटी. तर काय म्हणतात द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द प्रोजेनी इज कॉल्ड हेरिडिटी. आपला थर्ड क्वेश्चन आहे विच आर द कंपोनंट्स द DNA मॉलिक्युल्स. म्हणजेच काय DNA मॉलिक्यूल कोणत्या घटकापासून म्हणजेच कंपोनंट्सपासून बनतो. ठीक आहे, बनलेला असतो. तर आपला हा DNA मॉलिक्यूल जो आहे तो बेसेस, डिऑक्सिरायबो शुगर अँड फॉस्फरिक ॲसिड पासून आपला हा DNA मॉलिक्यूल बनलेला आहे. म्हणजेच DNA मॉलिक्यूलचे हे 3 कंपोनंट्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या डायग्राम थ्रू बघू शकताय. ठीक आहे, तुमचे हे 3 कंपोनंट्स आहेत ते कसे दिसतात बघा. हा आपला आहे नायट्रोजनियस बेस, हा आहे आपला डिऑक्सिरायबो शुगर आणि हा आहे फॉस्फरिक ॲसिड म्हणजेच फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे, आणि ह्या तिघांना मिळून बघा दिस 3 टुगेदर इज कॉल्ड न्यूक्लिओटाइड्स. ह्या तिघांना मिळून काय म्हणतात तर न्यूक्लिओटाइड्स म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लिओटाइड्स. ठीक आहे, नेक्स्ट आपण हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपले पहिले सायंटिस्ट आहेत ग्रिगोर जॉन मेंडल. हे आपले आहेत ग्रिगोर जॉन मेंडल. ठीक आहे, त्यांनी काय केलं तर
इन 1816 इज पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. म्हणजेच तर ग्रिगोर जॉन मेंडल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आहेत ह्युगो डे व्हरीज. हे कोण आहेत? ह्युगो डे व्हरीज आहेत. यांनी काय केलंय? म्युटेशनल थेरी मांडलेली आहे. ह्युगो डे व्हरीज यांनी काय केलेलं आहे? म्युटेशनल थेरी मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे म्युटेशन म्हणजे काय, त्यामध्ये जे सडन चेंजेस होतो स्पीसीज, ज्यावेळेस कॅरेक्टर ट्रान्सफर होतात एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे, तिथं सडन चेंजेस होतो आणि एक नवीन स्पीसीज होतो, तयार होतो, त्याला काय म्हणतात? म्युटेशन असे म्हणतात. त्यांची ती थेरी आपण पुढे देखील म्युटेशन म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोतच. ठीक आहे. त्यानंतरचे आपले थर्ड सायंटिस्ट आहेत वॉल्टर अँड सुटॉन. वॉल्टर सुटॉन आहेत. त्यांनी काय सांगितलं आहे तर ग्रास हॉपरच्या सेलमध्ये पेड क्रोमोझोम्स असतात. ठीक आहे. क्रोमोझोम्स हे कसे प्रेझेंट असतात तर पेडमध्ये प्रेझेंट असतात, नॉट अ सिंगली. ठीक आहे. तर ते काय म्हणतात? पेड क्रोमोझोम्स इन द सेल ऑफ ग्रास हॉपर. त्यांनी ग्रास हॉपरच्या सेलमध्ये जे क्रोमोझोम्स असतात ते पेअरमध्ये असतात असं त्यांना ऑब्झर्व झालं आणि त्यांनी मांडलं. ठीक आहे. दे प्रूव्ड दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ पेअर. ठीक आहे, नॉट अ सिंगल. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा आपल्या माणसामध्ये किती पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात? आपल्या मानवामध्ये किती पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात? तर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. ठीक आहे. हे कोणी सांगितलं? वॉल्टर अँड सुटॉननी सांगितलं. त्यानंतरचे आपले नेक्स्ट सायंटिस्ट आहेत अवेरी, मॅकर्थी आणि मॅक्लिऑड. In 1944, proved all living organisms have DNA as a genetic material except viruses. म्हणजे त्यांनी काय सांगितलं तर DNA हा जेनेटिक मटेरियल आहे कुणा व्यतिरिक्त, म्हणजेच व्हायरसेस सोडून इतर सर्व सजीवांमध्ये DNA हाच जेनेटिक मटेरियल असतो. ठीक आहे. असं कोणी सांगितलं? अवेरी, मॅकर्थी आणि मॅक्लिऑड यांनी. वॉल्टर सुटॉन यांनी काय सांगितलं? पेअर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. त्यांनी पहिल्यांदा ग्रास हॉपरच्या सेलमध्ये त्यांना पेअर ऑफ क्रोमोझोम्स असतात असं ऑब्झर्व झालं आणि त्यांनी मांडलं त्यांच्या थेरीमध्ये. त्यानंतर अवेरी, मॅकर्थी आणि मॅक्लिऑड यांनी काय सांगितलं तर DNA हा जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतो कोणामध्ये तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. ठीक आहे. आणि फक्त व्हायरसेसमध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल नसतो. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे इनलिस्ट द युजेस ऑफ हेरिडिटरी सायन्स. हेरिडिटरी सायन्सचे आपल्याला युजेस पाहिजे आहेत. बघा, द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस ऑफ डिसीज. म्हणजेच आपला हेरिडिटरी कुठला आपल्याला डिसीज झालेला असेल तर त्याची लक्षणं ओळखण्यासाठी किंवा त्याचे निदान, डायग्नोसिस म्हणजे काय तर निदान, ठीक आहे, करण्यासाठी आपण हेरिडिटरी सायन्सचा यूज करतो. त्यानंतर ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. म्हणजेच हेरिडिटरी डिसऑर्डरची जर झालेला असेल तर त्यावर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. त्यानंतर हा डिसीज होऊ नये म्हणून देखील आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. त्यानंतरचं आहे प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. म्हणजेच ॲनिमल अँड प्लांटमध्ये ज्या हायब्रिड व्हरायटीज आहेत त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी आपण हेरिडिटरी सायन्सचा यूज करतो. त्यानंतर इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड. बघा, जेथे इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये मायक्रोबचा यूज केला जातो तेथे हेरिडिटरी सायन्सचा यूज केला जातो. बघा, परत एकदा बघा, आपण हेरिडिटरी सायन्सचा यूज बघतोय. त्यामध्ये 4 यूज आपण बघितले. पहिला यूज आहे डायग्नोसिस ऑफ डिसीज, दुसरा आहे ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर, तिसरा आहे प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स, चौथा आहे इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड. हे आपले 4 यूजेस झाले कुणाचे? हेरिडिटरी सायन्सचे.
त्यानंतर नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे डिफाइन हेरिडिटी अँड एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस. पहिल्यांदा आपण हेरिडिटीची डेफिनेशन पाहणार आहोत. डेफिनेशन काय आहे तर द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन इज कॉल्ड हेरिडिटी. म्हणजेच काय द बायोलॉजिकल कॅरेक्टर हे ट्रान्सफर होतात एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे वाया जीन इज कॉल्ड हेरिडिटी. त्यानंतर आपण ही डेफिनेशन पाहिली आणि आता आपण हेरिडिटीची मेकॅनिझम पाहणार आहोत. हेरिडिटरी चेंजेसची मेकॅनिझम पाहूया. पहिला आहे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय तर म्युटेशन कॅन रिझल्ट फ्रॉम सडन चेंजेस इन द पॅरेंटल DNA. म्हणजेच काय तर म्युटेशनमध्ये काय होतं तर सडन चेंजेस होतो पॅरेंटल DNA मध्ये आणि काय होतं ॲज अ रिझल्ट द इनहेरिटेड कॅरेक्टर इज चेंज. आणि इनहेरिटेड कॅरेक्टर काय होतात चेंज होतात. त्यामुळं काय होतं एक नवीन स्पीसीज तयार होतो आणि त्यालाच काय म्हणतो आपण म्युटेशन असे म्हणतो. ठीक आहे. दिस जेनेटिक इन्फॉर्मेशन इज स्टोअर इन मॉलिक्यूल कॉल्ड DNA. म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन ही मॉलिक्यूलमध्ये स्टोअर होते त्याला काय म्हणतात तर DNA असे म्हणतात. नेक्स्ट आपला पॉइंट आहे मेकॅनिझम मधला द चाइल्ड रिसीव्स जेनेटिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ DNA फ्रॉम बोथ पॅरेंट्स ड्युरिंग द रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस. म्हणजे काय तर ठीक आहे चाइल्ड काय करतो रिप्रोडक्टिव्ह प्रोसेसच्या वेळेस जेनेटिक मटेरियल हा काय करतो रिसीव्ह करतो आणि DNAच्या फॉर्ममध्ये रिसीव्ह करतो बोथ पॅरेंटकडून. ठीक आहे. आपला नेक्स्ट पॉइंट आहे हाफ ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इज इनहेरिटेड फ्रॉम द फादर अँड द अदर हाफ इज इनहेरिटेड फ्रॉम द मदर. म्हणजेच इथं बघा मी तुम्हाला ह्या डायग्राम थ्रू समजून सांगते. हा चाइल्ड काय करतो हाफ म्हणजेच 50% जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती इनहेरिट करतो म्हणजेच घेतो. ठीक आहे. आणि 50% म्हणजेच हाफ जेनेटिक इन्फॉर्मेशन ही मदरकडून इनहेरिटेड करतो. कोण तर चाइल्ड. ठीक आहे. मग ही जेनेटिक इन्फॉर्मेशन मदरकडून आणि फादरकडून हाफ हाफ घेतल्यामुळे काय होतं फॉर धिस रिझन अ चाइल्ड शेअर्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड लुक अ लॉट लाईक बोथ ऑफ इट्स पॅरेंट. म्हणजेच त्यामुळे काय होतं तो जास्त करून मदरसारखा आणि फादरसारखा त्यांच्या म्हणजेच पॅरेंटसारखा तो चाइल्ड दिसतो. त्यानंतर जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स दॅट आर फ्रिक्वेंटली नोटिस्ड इन्क्लूड कर्ली हेअर्स अ स्पेसिफिक काइंड ऑफ इयरलोब हेअर्स ऑन द इयर्स. म्हणजेच काय कर्ली हेअर म्हणजे काय तर भुरे केस. त्यानंतर स्पेसिफिक काइंड ऑफ इयरलोब म्हणजेच कानाचा जो पोर्शन आहे तो म्हणजेच इयरलोब. त्यानंतर इयरवरती आपल्या केस असतात हेअर्स असतात. हे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक आहेत ते ट्रान्सफर होतात एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे. सो ही आपली झाली हेरिडिटरी चेंजेसची मेकॅनिझम्स. आपण पहिल्यांदा डेफिनेशन पाहिली आणि मेकॅनिझम पाहिली. सो विद्यार्थी मित्रांनो इथे आपलं आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. सो तुम्हाला आपले लेक्चर कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.